मनो आत्मबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते। आणि आपलं जे सत्र चालू आहे, आपले प्रवचन माला जी चालू आहे मनाच्या श्लोकांची, त्याचं पुढचं चिंतन आज मांडते। सगळ्यात आधी सगळ्यांची आधी माफी मागते, कारण मागच्या महिन्यामध्ये यायला जमलेलं नाहीये। बऱ्याच लोकांना बहुतेक कारण माहित नसेल, पण आमचे श्री गुरु जे आहेत डॉक्टर परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका, ते इथे आमच्या घरी 8 दिवस राहायला आले होते आणि त्याच्यामुळे त्याची काही तयारी आधी आणि नंतर संपूर्णपणे 8 दिवस ते इथे होते आणि त्याच्यानंतर अगदी 1 दिवस मी बहुतेक घरी होते आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष गेले बरीच वर्ष शिवथरघळ जे आहे, जिकडे समर्थ रामदास स्वामीने दासबोध लिहिला सॉरी समर्थ रामदास स्वामीने जिकडे दासबोध लिहिला ती जागा जी आहे तिथे बाल शिबिर आणि युवा शिबिर होत असतात। मी लहान असल्यापासून या बाल शिबिरांना आणि युवा शिबिरांना जात असत आणि माझ्या सौभाग्याने आता तिथे सध्या युवा शिबिर प्रमुख म्हणून सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे। आणि डॉक्टर काका येऊन गेल्यावर लगेचच तिकडे 8 दिवस जावं लागलं होतं आणि शिवथरगळ अजून पण आपण जर पाहिलं तर महाडपासून पुढे आणि तिथे जेव्हा आम्ही जातो तिथे तेव्हा आम्ही घरच्यांना आम्ही सुखरूप तिथे पोहोचलो हे सांगण्यासाठी पण तिकडे अजून नेटवर्क मिळत नसतं, म्हणून अशा पद्धतीने आम्हाला तिथे राहावं लागत असतं। त्याच्यामुळे या सगळ्या व्यस्ततेमुळे मागच्या महिन्यामध्ये प्रवचन सेवा घ्यायला जमली नव्हती, म्हणून आधी सगळ्यांची माफी मागते। पण आता मात्र आपण लवकर पुढचे श्लोक कसे घेऊ शकतो ते पाहूया। सध्या आपलं जे चिंतन चालू होतं आधीच्या महिन्यापर्यंत ते नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा 10 श्लोकांचा जो संच आहे त्या संचावर आपलं चिंतन चालू होतं आणि त्याच्यामधले 3 श्लोक फक्त राहिले होते। तो भक्तांची कधी उपेक्षा करत नाही, प्रभू श्रीराम कशी भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही अशा पद्धतीचा विचार चालू होता आणि तोच विचार आज पुढे आपण घेणार आहोत। आणि 3च श्लोक त्या संचामधले उरलेत, मग आपण काय करणार आहोत तर ते 3ही श्लोक आज आपण पूर्ण करणार आहोत। आणि ते श्लोक पूर्ण करताना त्याच्यामधला पहिला श्लोक जो आहे तर वाचून दाखवते 3ही श्लोक। त्या पहिल्या श्लोकाकडे आपण थोडं जास्त पाहणार आहोत, कारण जर आपण एकच श्लोकात घेतला असता तर आपण खूप हळू गतीने जातो आणि पुढच्या 3ही श्लोकांना मोरलेस कमी जास्त प्रमाणात तेच सांगायचंय, म्हणून आपण बाकी उर्वरित 2 श्लोक पण घेणार आहोत, पण प्राधान्य मात्र विचार जो करणार आहोत मुख्यत्वे तो पहिल्या श्लोकाचा। आज जो पहिला श्लोक घेतो आहोत त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊन त्याचं चिंतन करणार आहोत। ते 3 श्लोक कुठले आहेत आधी ते वाचून दाखवते। ते श्लोक आहेत, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित असे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हा पहिला श्लोक आहे ज्याच्याकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत। त्याचा पुढचा श्लोक आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा दासाभिमानी। हा पुढचा श्लोक आहे आणि त्याचा पुढचा श्लोक जो आहे तो आहे, सदा चक्र वाकासी मार्तंड जैसा। आपल्याला हे श्लोक माहित असतात, आपल्याला पाठही असतात आणि लहान असल्यापासून आपण हे श्लोक म्हणत आलेलो आहोत। सदा चक्र वाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हे 3 श्लोक आहेत आणि या 3 श्लोकांकडे बघणार आहोत। बघा आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने जो मगाशी उल्लेख केला की तो भक्तांची कशी उपेक्षा करत नाही हा विचार आपण बघतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समर्थ बऱ्याच गोष्टी शिकवायचा प्रयत्न करताय। पण हा पहिला श्लोक जो आता उल्लेख केला की आपण ज्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत तो म्हणजे असे हो जया अंतरी भाव जैसा आणि वसे हो तया अंतरी देव तैसा। या 2 चरणांकडे मुख्यत्वे करून, म्हणजे जेव्हा समर्थ रामदास आपल्याला या 2 ओळी सांगतायत तेव्हा ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पटवायचा प्रयत्न वगैरे न करून ते एक सिद्धांत आपल्या समोर ठेवतात, एक फॅक्ट की जेवढा भाव तेवढा देव, जितका भाव तितका देव, जसा भाव तसा देव,
बघा, जेवढं आपण करणार आहोत तेवढं आपल्याला मिळणार आहे, तेवढं स्वच्छ आपल्याला दिसणार आहे. अशा पद्धतीनं हा सिद्धांत या श्लोकामध्ये समर्थांनी ठेवला आहे. म्हणून त्याच्याकडे आपण जास्त प्रमाणात पाहायचा प्रयत्न करणार आहोत, कारण तो भावच मुळात निर्माण होत नाहीये. आणि आतापर्यंत तो भाव निर्माण कसा होऊ शकतो असं वेगवेगळ्या पद्धतीने आपला विचार करून झालाय. एक विचार जो आहे तो जरा ज्ञान मार्गाच्या दृष्टीने करायचा प्रयत्न करूया. बघा तो कसा अवघड जातो. म्हणजे मगाशी उल्लेख असाही केला की लहान असल्यापासून आपण हे श्लोक म्हणतो आहोत आणि मीही म्हणते आहे, आणि मला कधीही हे श्लोक इतके गंभीर असतील असं वाटलं नव्हतं. आपण जेव्हा ज्ञानदृष्टीने, ज्ञानाच्या अँगलने जेव्हा आपण या श्लोकाकडे, खरं ज्ञानाच्या अँगलने हा श्लोक जात नाही. हा श्लोक जो आहे तो भक्ताभिमानी म्हणजे भक्ती मार्गाने हा श्लोक खरं म्हणजे जातोय. पण ज्ञानदृष्टीने जर आपण त्याचा विचार करायचा प्रयत्नच केला, कारण भाव या शब्दाचा अर्थ जर आपण ज्ञानाच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ जो आहे तो कुठे जातोय ते बघूया बरं का. आता ज्ञानाच्या दृष्टीने भाव या शब्दाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा भाव शब्दाचा अर्थ काय आहे? वेदांत असं म्हणतं की भाव हा शब्द म्हणजे अस्तित्व. बघा, भाव सोपं आहे. अस्तित्व म्हणजे आहेपणा आहे. तर आहे म्हणजे काय आहे? ते तत्व आहे, फक्त ते तत्वच आहे. आणि ते तत्व मी आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे आहे आणि आहे या शब्दाचा अर्थ म्हणजे भाव, अस्तित्व. बघा, भाव कळतो आपल्याला. भाव म्हणजे आहे आणि अभाव म्हणजे नाही. म्हणजे अभावावरनं भाव आपण व्यवहारामध्ये वापरतो की नाही शब्द. भाव म्हणजे आहे. आता या अर्थाने की भाव म्हणजे आहे हा अर्थ समोर ठेवून या दोन चरणांचा आपण विचार करूया का? कुठे अर्थ जातोय की असे हो जया अंतरी भाव जैसा. त्या अंतरंगामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ते मी आत्मा आहे. तो आत्मा मी आहे, ते आत्मस्वरूप मी आहे. हा भाव जसा निर्माण होतो आहे आतमध्ये अंतःकरणात, म्हणजे असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. मला असं वाटतं कधीतरी कुठल्या तरी एका चिंतनामध्ये आपण देव शब्दाचा अर्थ पाहिला होता. परमपूज्य डॉक्टर काका आपल्या प्रवचनामध्ये त्या देव शब्दाचा अर्थ नेहमी सांगतात की देव हा शब्द दिव धातूपासून तयार झालाय आणि लौकिकात दोन शब्द त्याच्यामधून तयार झाले. दिव धातूपासून दोन शब्द तयार झाले, एक म्हणजे देव, एक म्हणजे दिवा आणि एक म्हणजे देव. म्हणजे लौकिकातला जेव्हा आपल्याला दिवा लावल्यानंतर दिसतं ज्याच्या प्रकाशात ते म्हणजे दिवा, आणि कळतं ज्याच्या प्रकाशात तो म्हणजे देव. मला असं वाटतं एक स्वतंत्र प्रवचन आपण या दिसणं आणि कळणं यासाठी ठेवायला हवं. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो, ऐकतो, स्पर्श होतो किंवा चाखतो किंवा अजून काय वास घेतो, वास येतो आपल्याला, या सगळ्यामध्ये दोन गोष्टी घडतात. म्हणजे दिसून कळतं, ऐकू येऊन कळतं, वास घेऊन कळतं, स्पर्शाने कळतं आणि रसनेने स्वाद घेऊन कळतं. दोन गोष्टी घडल्या, दिसणं आणि कळणं. तर बाहेरची जी गोष्ट आहे ती लौकिकातली आहे, ती बाहेरची आहे, तिथे इंद्रियांमुळे होते. आणि आतली जी कळणं, कारण तिकडे चित्त नावाचं जातं. चित्त म्हणजे जाणणं, म्हणजे ज्ञान, आणि ते फक्त आत्मस्वरूपामुळेच होतं. केवढा अर्थ आहे बघा. आपल्याला पटकन अवघड वाटेल तो कळायला, पण वसे होतया अंतरी देव तैसा, म्हणजे जेवढं मला बाहेरून मी आत्मस्वरूप आहे हे जेवढं मला स्वच्छ दिसायला लागेल तेवढा आतमध्ये अंतरंगामध्ये ते ब्रह्मतत्व जास्त स्वच्छ पद्धतीने प्रगट व्हायला लागेल, असा त्याचा अर्थ आहे. पण आपण मात्र आज काय करणार आहोत, आपण हा अर्थ जो आहे याचा विचार करणार नाही आहोत. कारण हा जो श्लोक आहे तो जास्त ज्ञान अंगाने जात नाहीये. अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपण जेव्हा विचार केला होता बघा, आपल्याला परत परत मागे जावं लागतं कुठल्या गोष्टीचा सखोल अभ्यास करताना. मनाच्या श्लोकांचा जेव्हा आपण अभ्यास सुरू केला होता तेव्हा आपण असं म्हटलं होतं
की सुरुवातीचे 1 ते 66 श्लोक जे आहेत ते कर्म अंगाने जात आहेत. मग 66 पर्यंत 133 का 136व्या श्लोकापर्यंत जे आहेत ते उपासनेच्या अंगाने जात आहेत आणि त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत ते ज्ञान अंगाने जात आहेत. म्हणून त्या श्लोकांचा आपण विचार जेव्हा करूया तेव्हा प्रामुख्याने ज्ञान प्रधान असा विचार करूया. पण आता हा तो विचार आला म्हणजे मनात येऊन गेला भाव आणि अभाव या शब्दामुळे, म्हणून आपण त्याचा उल्लेख केला की असाही त्याचा विचार असू शकतो. पण आपण आज मात्र काय करणार आहोत, आपण संपूर्णपणे भक्ती मार्गाने या श्लोकांकडे बघणार आहोत. म्हणजे असे हो जया अंतरी भाव जैसा, जैसा भाव तैसा देव, तेवढं ते आतमध्ये प्रगट होत राहणार आहे. तो देव आतमध्ये प्रगट होत राहणार आहे, तो परमात्मा. आलो आपण भक्तीच्या भाषेत, परमात्मा म्हटलं की ते झालं, भक्तीची भाषा झाली. खरं म्हणजे दोन्ही एकच आहे, काही वेगळं नाहीये, फक्त भाषा बदलते एवढंच. आणि भक्तीच्या अंगाने जाणून घेण्यासाठी आज आपण काय करणार आहोत, आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे संपूर्ण आजचं जे चिंतन असेल बरं का, त्याला आपण वेगवेगळे प्रमाण घेणार आहोत. वेगवेगळे प्रमाण म्हणजे काय, आज आपण जमलं तर बऱ्याच वेळा आपण माऊलींकडे जाऊया, ज्ञानेश्वरी मधले कुठले प्रमाण मिळतात का ते पाहूया, आपल्याला दासबोधामधले काही प्रमाण मिळतात का ते बघूया, आपण आत्मारामाकडे जायचा प्रयत्न करूया, आपण तुकाराम महाराजांकडे जायचा प्रयत्न करूया. म्हणजे आपण अशी वेगवेगळी संतांचे प्रमाण घेणार आहोत आणि आपण हा विचार, हे संपूर्ण 3 श्लोक जे आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. जो आता विचार दिला की भक्ती मार्गाने जायचंय, तर भक्ती मार्गाने तो श्लोक कळण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर अगदी प्रमुख आपण भगवद्गीतेमधला एक श्लोक जो आहे 18वा अध्याय मधला श्लोक, बऱ्याच जणांना भगवद्गीता पाठ असते. 18वा अध्याय मधला 62वा एक श्लोक आहे, तो आपण आधी तो श्लोक कुठला आहे तो मी म्हणून दाखवते आणि तो आपण आधाराला का घेतला आहे त्याचं स्पष्टीकरण देते नंतर. आधी तो श्लोक भगवद्गीतेमधला म्हणून दाखवते. तो श्लोक असा आहे, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्यसी शाश्वतम, असा तो श्लोक आहे. आता हा श्लोक आपण का घेतला त्याचं स्पष्टीकरण, कारण त्याच्यामध्ये तमेव शरणम गच्छ सर्व भावेन, सर्व भावाने तू मला शरण ये. आता भाव असे हो तया अंतरी भाव जैसा, आता सगळ्या भावाने शरण ये, मग भाव सगळ्या भावाने ये असं इथे पण म्हटलेलं आहे, म्हणून आपण त्याचा आधार घेतला आहे. पण आपण जेव्हा भगवद्गीतेमध्ये त्याचा आधार घेतो तेव्हा त्याच्या पुढचं स्पष्टीकरण आपल्याला या श्लोकामध्ये मिळत नाही. म्हणजे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये त्याचं संपूर्णपणे स्पष्टीकरण मिळत नाहीये. त्याचं स्पष्टीकरण मिळतं कुठे, मग त्याच्या टीकेमध्ये. माऊलीने ते सोपं केलंय. मग आपण उगाच त्यांना माऊली म्हणत नाही. छोटे छोटे घास करून जी भरवते ती माऊली असते. मग आपण भगवद्गीतेबद्दल भगवद्गीतेमध्ये काही कमतरता आहे असं म्हणतोय का, नाही. ज्याचा अधिकार उत्तम आहे त्याला तेवढं बोलून पण कळणार आहे. मग जे आपल्यासारखे स्थान आहेत, आपल्यासारखे लहान आहेत, त्यांना अधिक स्पष्टीकरणाची गरज असते. त्यांना मग भगवद्गीतेकडे जावं लागतं आणि भगवद्गीतेमध्ये छोटे छोटे घास माऊलींनी भरवलेले आहेत. आता हा सर्व भावेनं म्हणजे काय याचं स्पष्टीकरण आपल्याला भगवद्गीतेत मिळत नाही. मग सर्व भावेनं म्हणजे काय, तर त्या श्लोकाचं स्पष्टीकरण जे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये माऊली काय म्हणतात ते बघूया. म्हणजे सर्व भावेनं शरण जाणं म्हणजे तो भाव मी निर्माण कसा करायचा, असे हो जया अंतरी भाव जैसा, तो भाव मला आधी निर्माण करायला शिकलं तर पाहिजे. आणि तो भाव निर्माण करायला जर मी शिकले इथे तरच पुढचे जे श्लोक आहे की सदा सर्वदा देव संनिध आहे, तो भाव जर निर्माण झाला तरच तो भगवंत माझ्या सन्निध आहे ते मला कळणार आहे. आणि त्याचा पुढचा जो श्लोक आहे आपण आज आपण घेतलाय चिंतनासाठी, तो आहे सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. तर त्या चक्रवाक पक्षाबद्दल बघा, चक्रवाक पक्षी आपल्याला माहिती की चक्रवाक पक्षी नेहमी एकटा कधीच तो राहत नसतो, नर आणि मादी एकत्र राहतात नेहमीच. आणि असा त्यांच्या आयुष्यामध्ये योग आला, असा कुठल्या तरी एका वेळी त्यांच्या आयुष्यात योग आला की त्यांना वियोग घडला. या श्लोकाप्रमाणे बरं का, की रात्र झाली आणि रात्री ते उडत नाहीत. मग ते काय केलं की वियोग अशा पद्धतीने झालाय की मध्ये नदी आहे
आणि नदीच्या एका तीरावर नर आहे समजा, सूर्यास्त झालेला आहे, आणि दुसऱ्या तीरावर मादी आहे, आणि ते दोघही ते एकटे कधीच राहत नाही, आणि ते दोघही एकामेकांना भेटण्यासाठी विवळतायत. आणि ते विवळणं कधीपर्यंत त्यांचं होतं? मार्तंड म्हणजे सूर्योदय होईपर्यंत. तो सूर्योदय त्यांच्यासाठीच झालाय जणू, कारण त्या सूर्योदयामुळे त्यांच्यामधला वियोग जो होता तो संपला. हा श्लोक फक्त एवढ्यासाठीच आहे का? हा श्लोक जो आहे तो जीवा आणि शिवाच्या भेटीसाठी आहे. वियोग तरी घडला पाहिजे. मला जर त्याचा वियोग झाला तरच तो माझ्या आयुष्यामध्ये सूर्योदय म्हणजे ज्ञानाचा सूर्योदय जो होईल, तो आधी त्याच्यासाठी वियोग तर घडला पाहिजे. आणि तो वियोग मला घडतोय कारण आता मी वियोगामध्येच आहे. माझं एकरूप, मी एकरूप त्या भगवंताशी, त्या परमात्म्याशी आता झालेलीच नाहीये. मी द्वैतातच आहे, पण द्वैतात मी असताना माझा वियोग आहे, त्याच्यासाठी मी विवळतच नाहीये. आणि मी विवळत नसताना जर मी विवळलेच नाही तर मी एकरूप होण्यासाठी तो सूर्योदय जो आहे तो ज्ञानाचा सूर्य होईलच कसा? आणि म्हणून या सगळ्यासाठी जो हवा तो भाव मनामध्ये निर्माण करणं किती गरजेचं आहे हो. आणि म्हणून आपण प्रामुख्याने असा विचार करतो आहोत की आपण आज विचार जो करणार आहोत तो भाव निर्माण करण्यासाठी करणार आहोत. आधार घेतलाय खरं म्हणजे भगवद्गीतेतला एका श्लोकाचा 18वा अध्याय मधला, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला स्पष्टीकरण मिळत नाही. म्हणून आपण त्या श्लोकाचं स्पष्टीकरण जे ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे त्या श्लोकाचा आधार घेतो आहोत. आणि त्या श्लोकामध्ये बघा आपल्या त्या भाव निर्माण कसा करायचा त्याच्यासाठी माऊली असं म्हणतायत. मी आधी ती ओवी वाचून दाखवते, ज्ञानेश्वरी मधली ओवी वाचून दाखवते. माऊली असं म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ महोदधिका गंगा रिघले जैसे. ज्यांना माहितीये त्यांना त्याचं गांभीर्य कळेल. आणि माझ्यासारख्याने जेव्हा पहिल्यांदा ही ओवी पाहिली तेव्हा त्यांना अर्थ कळत नव्हता. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागतं, त्याचा अर्थ खंदारकर महाराजांसारख्या ज्यांनी त्याचा अर्थ लिहिला असतो. मी आज बऱ्याच ओव्यांचा उल्लेख करणार आहे बरं. आणि इतका सुंदर, मला अतिशय अभिमान वाटतो खंदारकर महाराजांचं नाव घेताना, कारण खंदारकर महाराज जे आहेत ते आमचे परात्पर सद्गुरू आहेत. डॉक्टर काकांचे सद्गुरू हे खंदारकर महाराज आहेत. आणि ती ज्ञानेश्वरी इतकी सुंदर आहे तर त्या ओव्यांचा अर्थ कळण्यासाठी खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा आधार मी घेतलाय. तो अर्थ इथे सांगताना, इथे मांडताना ओवी अशी आहे की तया अहम वाचा चित्त. एकतर श्लोक होता तमेव शरणम गच्छ सर्व भावेन, सर्व भावाने मला शरण ये. आणि या श्लोकामध्ये सर्व भावाने शरण ये म्हणजे काय ते माऊलीने सांगितलं या ओवीमध्ये. ते असं म्हणतायत की तया अहम, बघा आपण मोजूया आता. अहम तया म्हणजे तू काय कर, माऊली असं सांगतायत तू काय कर, तर तू अहम म्हणजे अहंकार, अहंकार मला देऊन टाक. त्यांना फार ते सोपं वाटतंय बरं का. मग आज आपलं चिंतन तेच होणार आहे की अहंकार देऊन टाकणं म्हणजे काय करणं, ते आपल्याला हे सगळं शिकायचंय. आजच्या पूर्ण चिंतनामध्ये आपल्याला ते शिकायचंय की तया अहम मला दे. वाचा, वाचा म्हणजे काय, वाणी, तू वाणी मला दे. आणि वाणी दे म्हणजे काय ते पुढे शिकायचं. तया अहम वाचा चित्त, चित्त इकडे अंतःकरण घेऊया, मन, अंतःकरण, चित्त मला दे. आणि शेवट सांगितले अंग म्हणजे शरीर, देह तू मला देऊन टाक. आणि कसा दे की देऊनिया शरण रीग सर्व भावेन. सर्व भाव म्हणजे या चार गोष्टी तुम्हाला दिल्यास म्हणजे सर्व भावाने भाव निर्माण करायला शिकतोय आपण. आणि का असं तू करावंस त्यासाठी पुढे एक दृष्टांत दिलेला आहे, तो म्हणजे महोदधिका गंगा रिघले जैसे. रिघले देऊनिया शरण रिग, रिग म्हणजे प्रारंभ कर, आता कर तसं, आता सुरुवात करते गोष्टीची, करते कशी सुरुवात कर. दृष्टांत दिलाय शेवटच्या चरणामध्ये की महोदधिका गंगा रिघले जैसे. महोदधी म्हणजे समुद्र, महानदी मोठी, महोदधी म्हणजे समुद्र. गंगेसारख्या असंख्य नद्या आहेत, ज्या नद्या आहेत, छोट्या छोट्या नद्या का असे ना, त्या सगळ्या नद्यांचा प्रवाह जो असतो ते पुढे का वाहतात,
आणि पुढे वाहत वाहत ते कुठे जाऊन थांबतात, ते वेगळ्या कुठल्या तरी नदीला जोडले पण जातात, मोठ्या नद्यांना. पण नदी जी आहे ती शेवटी थांबते कधी? ती जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळते आहे तोपर्यंत थांबत नाही. महोदधी म्हणजे समुद्राला जाऊन मिळणं, अशा पद्धतीने प्रारंभ कर. प्रारंभ कशासाठी कर? की तू त्या महोनदी म्हणजे समुद्राला जाऊन मिळशील. इथे आपल्यासारख्या जीवाला सांगितलेलं आहे की हे जीवा, तू प्रारंभ कर शरण येण्यासाठी. आणि कसा ये? तर तू अहम, वाचा, चित्त आणि अंग या 4 गोष्टी मला दे, आणि जाऊन तू पूर्णत्वाला म्हणजे मला येऊन मिळ तिथपर्यंत तू वाहत राहा. किती सुंदर ओवी आहे बघा ही. आणि या ओवीकडे बघितल्याशिवाय सर्व भाव म्हणजे काय ते आपल्याला कळत नाही. कारण या पद्धतीने जर आपण शरण गेलो, सर्व भावेनं जैसा भाव, मग तो भाव आतमध्ये निर्माण होतो. आणि असं जर केलं तर माऊलीने पुढच्या ओळीमध्ये असं दिलंय, मग तयाचे मी प्रसादे. मग तसं जर तू केलंस ना, माऊलीला ते फार सोपं वाटतंय, हे तेवढंच तुला करायचंय, या 4 गोष्टी मला द्यायच्यात तुला. माऊली असं म्हणतात त्याच्या पुढच्या ओळीमध्ये की मग तयाचे मी प्रसादे सर्वोपशांती प्रमादे. मग तुला सर्व सर्व शांती जी आहे ती मिळणार आहे. कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपाची रमसी. एकदा की तू 4 गोष्टी आम्हाला दिल्यास की नाही, मग काय होईल? कांतू म्हणजे तुझी कांता कोण होईल? तर शांती होईल. कांता म्हणजे कोण? तुझी पत्नी, तुझी बायको. मग तू शांती नावाची पत्नी तुला मिळेल. मग तू रम की तिथे खुशाल. मग तू काय पाहिजे ते पुढे कर. या ओवीकडे अगदी पाहिलं ना तर आपल्याला पटकन तुकाराम महाराज जे मगाशी सांगितले की आज वेगवेगळ्यांचं प्रमाण घेणारच आपण, आधार घेणारच आहोत प्रमाणांचे. या ओवीकडे पाहिलं की आपल्याला तुकाराम महाराजांचा अभंग पटकन आठवतो, जिकडे तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे परिणिली मुक्ती नोवरी. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी. तुकाराम महाराजांनी म्हणे काय केलं? तर मुक्ती नावाच्या नवरीशी लग्न केलं. झाले मुक्त, मुक्त झाले ते. आणि मग त्याच्यानंतर आता दिवस 4 जीवनमुक्ताचं बोलताय बघा इथे, बोलतायत ते. जीवनमुक्त काय करतात? तर ते आधी मुक्त होतात, सगळ्या बंधनातून मुक्त होतात आणि पुढे खेळीमेळीच की, मग त्यांना त्रासच नाही. आणि पुढे आधीच्या ओळीमध्ये काय म्हटले? स्वरूपसी रमसी. रम न पुढे तू काय करशील ते कुशाल कर. या 4 गोष्टी मला दे आणि त्या पद्धतीचा भाव आपण निर्माण करायला शिकतो. 4 गोष्टीच. त्याच्यामधली पहिली काय सांगितली? अहम. सोपं आहे का ते अहम देऊन टाकणं? हा अहम जितका घातक आहे परमार्थात, तेवढं दुसरं काहीच नाही. तो सगळ्यात जड आहे, विरघळायला सगळ्यात अवघड. बघा एका पाण्यामध्ये जर का आपण पाण्याचा खडा टाकला, मिठाचा खडा टाकला किंवा साखरेचा खडा टाकला पाण्यात, तर तो विरघळतो की नाही? पण आपण जर एक दगड टाकला तर दगड विरघळतो का? तसा आपला अहम आहे. हा अहम जो आहे तो लवकर विरघळतच नाही. अजून एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्येच माऊली असं म्हणतात की मी आणि माझे. बऱ्याच जणांना ही ओवी माहितीये, कारण डॉक्टर काकांच्या प्रवचनामध्ये ही अगदी सर्रास येत असते. अगदी प्रसिद्ध ही ओवी आहे माऊलींची. माऊली असं म्हणतात की मी आणि माझे ऐशी आठवण, विसरले ज्याचे अंतःकरण, तोच संन्यासी जाणं, तोच पार्थ संन्यासी जाणं निरंतर. मी आणि माझे हे आपल्याला अडकून ठेवते, कारण ते अहंतेचं लक्षण आहे. अहम मी, आणि मीमुळे सगळं माझं वाटतंय आणि ते आपण सोडतच नाही होत. आणि जो ते विसरला आहे तो संन्याशीच आहे. आपल्याला संन्यास म्हणजे काय वाटतं? की भगवे वस्त्र, ती मोठी दाढी, घर सोडून कुठेतरी वेगळीकडे राहायचं. किती सोपं केलंय खरं म्हणजे आपल्या सगळ्या संतांनी. आणि तो खरा अर्थ, आपलं सगळं जे साधन असतं ना ते फक्त बहिरंगाचं असतं. माझा आज उपवास आहे बरं का, मला पोथी वाचायची बरं का, आज मी येणार नाही बरं का, मग असं सांगून दाखवायचं 4 लोकांना. बहिरंग. आणि आपले संत जे आहेत ते बरोबर त्याच्या विरुद्ध बोलतात. अंतरंग, मी आणि माझे. बाहेर कर ना तू आणि मी आणि माझे, आतून नाही. बाहेरून जे करावं लागतं ते करावंच लागणार आहे की.
व्यवहारात जगताना जे करायचे तेच करायचे, आतून सोडायचे अंतरंगाचं. म्हणून अहंता जी सोडायची आहे ती अंतरंगाची आहे. आणि आपल्याला एक सात्विक अहंकार असतो बरं का, सात्विक, की मी पोथी वाचते, मी असं करत नाही, मी हल्ली नको ते बोलत नाही, हल्ली मी नको ते बघत नाही. पण ते पण बाधकच, कारण ते अहंताच आहे ती. मगाशी दगडाचं उदाहरण घेतलं होतं बघा. एक शांत तलाव आहे आणि त्या शांत तलावामध्ये समजा मी एक छोटासा दगड घातला, तर त्या दगडामुळे त्या तलावामध्ये तरंग निर्माण होतात की नाही. आणि समजा शांतच तलाव आहे, तलाव शांतच आहे, आणि मी छोटासा गोड लाडू घेतला, लाडू एक छोटा, हे पण डॉक्टर काकांचं उदाहरण आहे, एक छोटासा लाडू घेतला आणि तो लाडू त्या तलावामध्ये टाकला, तर तरंग निर्माण होणार नाहीत काय? सात्विक तरंग पण निर्माण करतातच. ते सात्विक म्हणून आपण त्रिगुणातीत म्हणजे म्हणतोय ते का, उगाच नाही, त्रिगुणातीत व्हायचंय, कारण तो सत्व पण अडकवतोय आणि मग सात्विक अहंकार पण असतो. म्हणून मी आणि माझं जे आहे ते सात्विकपणा पण सोडायचंय बाजूला, ते संपूर्णपणे त्यागायचं आहे. माऊली अजून एका ठिकाणी काय सुंदर ओवी बघा, अजून एका ओवीचा आपण आधार घेणार आहोत. माऊली असं म्हणतात, तैसी अहम ममतेची लवड सवडी. लवड सवडी म्हणजे गडबड. आपण गडबडीत असतो, गडबड असते आपली, सगळी चलबिचल असते आपली. आणि चलबिचल कसली, गडबड कसली, तर अहम आणि ममता. मी आणि त्या अहम मुळेच पुढे ममता आहे. मी म्हंटल की माझं, ममता, ममत्व, माझं, ममता. अहम ममतेची लवड सवडी, माते न पावितेची बापुडी. माते म्हणजे मला. भगवंत असं म्हणतोय की या सगळ्या अहम ममतेच्या लवड सवडीमुळे काय होतंय त्या बापुड्याचं, त्या बिचाऱ्याचं, की माते न पावती, तो मला येऊन मिळत नाहीये. किती मोठा घात होतोय बघा आपला. हे सगळं असा विचार आपण का करतोय, तो भाव तसा निर्माण झाला पाहिजे. कारण पुढचा श्लोक जो आहे तो आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो सन्निध आहे, तो जवळ आहे. आणि जवळ म्हणजे किती जवळ, सन्निध शब्दाचा अर्थ जवळ असा व्यावहारिक भाषेत आहे बरं का. पण पारमार्थिक विचार आपण जेव्हा करतो, परमार्थात जेव्हा त्याचा विचार करतो, तेव्हा सन्निध म्हणजे काय, सन्निध म्हणजे फक्त जवळ नाही. जवळ, जवळ म्हणजे किती जवळ, अहो तेच, तोच, मीच, मी आणि तो वेगळाच नाही. त्याचा अर्थ सन्निध, सदा सर्वदा तोच आहे. तो काय, तो आणि मी वेगळाच नाही असा अनुभव येतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे. आणि हे आहे की नाही यासाठी तो आपलं कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तो धारिष्ट, आपण टिकतोय की नाही त्या विचारावर की तो आहे, तोच आणि मी एकच आहे. आणि हे सगळं कधी जमणार, जोपर्यंत या 4 गोष्टी आपण त्यांना वाहत नाही होत. आणि म्हणून पहिल्या श्लोकाचा बाकीच्या 2 श्लोक समजून घेण्यासाठी विचार करतोय. अशी सांगड आपण लावली वर काच्या श्लोकांची. ओवी आधाराला अशी घेतली, तैसी अहम ममतेची लवड सवडी, माते म्हणजे मला, त्या भगवंताला येऊन मिळत नाही. माते न पावतेची बापुडी, बिचारे येऊन मिळत नाहीत मला. म्हणून जन्म मरणाची दुथडी, हडुळी ते ठेली. दुथडी म्हणजे त्या नदीला जसे 2 तीर असतात, तसं आपल्याला 2 तीर आहेत, ते म्हणजे जन्माचे आणि मरणाचे. या अहम ममतेमुळे, या अहंतेमुळे आपण जन्म आणि मरण या 2 तीरामध्ये अडकून गेलो होत. आणि म्हणून पूर्णत्वाला जाऊन मिळतच नाही होत असं म्हणतात माऊली. म्हणून अहंता संपवणं हे किती गरजेचं आहे. एक महत्वाचा विचार घेऊया, महत्वाचा विचार, की जर का आपल्याला कोणी असं विचारलं की तुझी ओळख सांग, तू काय करतेस, कोण आहेस तू, तर आपण सगळे कसे बोलतो, म्हणजे आपल्याला किती आपल्याबद्दल सांगावं असं वाटतं. म्हणजे मी असं पण केलंय, मी आता बघा सगळ्यांनी याचा विचार करा. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण, मग मी हे पण केलंय, मी लहान असताना असं केलं, माझे आई वडील असे, मी माझं शिक्षण केले, मी नोकरी अशी केली, मी त्याग असा केला, मी अशी मोठी. हे आतून आपल्या सगळ्यांना माहित असतं कसे आपण मोठे. अहंता किती आहे बघा ती. खरं म्हणजे आपलं असं उत्तर हवं की माझी ओळख काय आहे. खरी अशी ओळख आहे की मी ब्रह्म आहे. पण ती ओळख तर आपल्याला नाहीच ना, कारण त्याचा अनुभवच नाही आपल्याला की मी ब्रह्म आहे.
खरंय की नाही? मी ब्रह्माचा अनुभव कुठे? मग जर आपल्याला कोणी असं विचारलं की तुझी ओळख काय, तर माझं असं उत्तर असं हवं की मी बद्ध आहे, मी बांधलेली आहे विषयांमध्ये, मी विषयांमध्ये लडबडलेली आहे, हे माझं उत्तर आहे. किती खडकन जागा करतं बघा आपल्याला. आणि अशा पद्धतीने जागे नाही झालो तर आपण जे आतापर्यंत करतो आहोत ते बरोबर आहे असं आपल्याला वाटत राहतं. आणि संत बरोबर तेच काम करत असतात की ते आपल्याला जागा करायचं काम करत असतात. आणि अशा पद्धतीचे ओव्या, अशा पद्धतीचे विचार ते आपल्या समोर ठेवतात. मला असं वाटतं एक असा विचार आपण आधी घेतला होता, वासुदेवानंद सरस्वतींचा त्यांचा एक अभंग आहे, तो आपण आधी बहुतेक कधीतरी घेतला होता, तो आधी आत्ता घ्यावासा वाटला. ते असं म्हणतात की तू ब्रह्म नाहीस, याचा अनुभव जरी तुला नसला तरी तू स्वतःला वरचे आठवण करून दे रे. तो अभंग असा आहे, मी ब्रह्म न संसारी. हे आपण स्वतःला, हे ऑटो करेक्शन किंवा ऑटो सजेशन आपण रोज स्वतःला द्यायचं आहे. मी कोण आहे जर कोणी प्रश्न विचारला आपल्याला, तर आपल्या स्वतःला तरी माहिती हवं. आणि जरी अनुभव नसला तरी नको त्या गोष्टी डोक्यावर सारखं सारखं मारण्यापेक्षा या हवा त्या गोष्टींचा मारा, योग्य त्या गोष्टींचा मारा बुद्धीवर झाला पाहिजे. म्हणून वासुदेवानंद सरस्वती असं म्हणतायत की मी ब्रह्म न संसारी, हे चिंती जे अंतरी, हे चिंतन न घडे तरी वाक्य उच्चारी हे नित्य. अरे निदान ते वाक्य तरी तू उच्चार नित्य, आणि ते उच्चारल्यामुळे एक दिवस तुला तो अनुभव यायची शक्यता आहे. बघा, मी हा अहंकार जो आहे माझा, मीपणा हा जो आहे आपला, हा अहंकार हा इतका घातक आहे की आपल्या सद्गुणांचा तर आपल्याला अहंकार असतोच की मी असा मी तसा, पण आपल्याला आपल्या दुर्गुणांचा पण अहंकार असतो. खरंच विचार करा, दुर्गुणांचा अहंकार. बघा आपल्याला, मला असंच लागतं, मला सकाळी उठल्या उठल्या चहाच लागतो, मला हे आवडतच नाही, हे सगळे दुर्गुण आहेत आपले. त्यांनी मला आतापर्यंत ओळखलंच नाही, मी काय फक्त चांगला नाहीये, माझी वाईट बाजू त्याने पाहिलीच नाहीये असं मी बोलते. आणि हे सगळे माझे अवगुण नाहीत का? आणि या अवगुणांबद्दल पण मी अहंकार सत्य आहे. म्हणजे हा अहंकार कुठपर्यंत बाधतोय बघा आपल्याला. ते बाधतोय बघा. अजून एक छोटासा महत्वाचा विचार घेऊया. आतापर्यंत आपल्या चिंतनात हा आलेला नाही, हा बारीकसा विचार आहे पण महत्वाचा आहे. आपल्याला जी दुःख होतात ना, ती दुःख जी आहेत ती आपल्याला एका मर्यादेच्या पुढे बाधतच नाहीयेत, ती आपल्याला त्रासच देत नाहीयेत. बघा किती छान विचार आहे, आपण पहिल्यांदा घेतलं यावेळेला आपल्या चिंतनामध्ये असा विचार. आपल्याला जी दुःख होतात संसारात ती आपल्याला बाधतच नाहीत, कारण ती आपल्याला नकोच असतात. ती येतात पण ती आपल्याला नको असतात. आपल्याला त्याचं आकर्षण नसतं दुःखांचं. मग आपल्याला आकर्षण कोणाचं असतं? हवं का हवं असं काय वाटत असतं तर ते म्हणजे सुख. आणि जे सुख आपल्याला वाटतंय लौकिकातलं सुख, मुलांचं शिक्षण, आपलं घर, हाती पैसा असणं, गाडी असणं, किंवा साड्या असणं, किंवा अजून काय आपल्याला खाली उतरायचं ते उतरूया आपण, हे सगळं जे आहे ते खरं सुख नसून एक शब्द वापरूया बरं का या सुखाला, पोपटपंची सुख. म्हणजे वर देखलं सुख, आणि ते खरं सुख नाही. आणि हे जे आपल्याला लौकिकातलं सुख वाटतंय पण ते सुख नाही, खरं म्हणजे तेच मोठ्या दुःखाला कारण आहे. कारण त्या वर देखल्या सुखामुळे, त्या पोपटपंची सुखामुळे आपण खऱ्या सुखरूपतेकडे जात नाही होत. किती मोठा विचार घेतला बरं का आपण आता, की आपल्याला जे लौकिकातलं सुख वाटतंय ते आपल्याला जास्त बाधक आहे, कारण ते आपल्याला जास्त अडकवतंय. ते दुःख अडकवत नाही, ते आपण विसरायचा प्रयत्न करतो, ते आपल्याला नकोच आहे. पण हे सुख मात्र रमवतं, ते अडकवतं आणि सुखरूपतेपासून आपल्याला वंचित ठेवतं आहे. हा अहंकार जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथे अडकवतो आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा अहंकार, ही अहंता, या अहंता शरण गेली पाहिजे ना, अहंता विसरलं पाहिजे आपण. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करतोय. बघा आत्माराम ग्रंथ, त्याचा आधार घेऊया. आपल्या समर्थच आहेत त्याच्यामध्ये पण. समर्थ असं म्हणतायत, येथे तुझं काहीच नाही. जीवाला सांगतायत ते
की अरे बाबा येथे तुझं काहीच नाहीये, कुठलं आपलं, कुठलं सुख, कुठला स्वतःचा गुण आणि कुठला स्वतःचा अवगुण हे तू धरून बसलायस. कोण आहेस तू? आत्माराम ग्रंथात त्याग निरूपणात ते असं म्हणतात की येथे तुझं काहीच नाही, भुलला आहेस तू काही. अरे तू काहीतरी विसरलायस रे, भुलला आहेस तू काही, चुकोनी आलासी, चुकून आलायस इकडे तू. जाई जेथेचा तेथे, हे जाई जेथेचा तेथे, जेथे म्हणजे कुठे, स्वतःचं स्वस्वरूप म्हणजे ते तुझं स्वरूप आहे हे कळण्यासाठी किती आपल्याला अंतरंग स्वच्छ असावा लागतो. जेथेचा तेथे जाणं म्हणजे माझा खरा पत्ता मला माहित असणं, हे माहित असणं याला स्वतःच किती चिंतन करावं लागतं बघा. पुढे असं ते म्हणतायत समर्थ, अरे तू समर्थांचे लेकरू, तू समर्थांचे लेकरू, अभिमाने अभिमाने घेतला हा संसारू. ही अहंता जी आहे, हा अहम जो आहे, हा अभिमान जो आहे, याच्यामुळे हा संसार तू आपला आहेस असं मानलायस. हे तू नाहीयेस, हे तुझं नाहीये, हे तुझं स्वरूप नाही. अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकता पहिलं पारू, पावशील बापा. तू फक्त अभिमान टाकलास ना की तू तिकडे पहिलं पार जाशील रे. वाटतंय सोपं त्यांना, पण आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. एक जन्म काय, अनंत जन्म आपले निघून जातात हा अभिमान टाकण्यासाठी. इतका तो घातक आहे. भगवद्गीतेमध्ये पण अशा अर्थाचं, भगवद्गीतेमध्ये पण आहेच, पण आपण आता तिकडे नको जाऊया, आपला विषय लांबतोय. आपण माऊलींचा आधार घेऊया. माऊली अजून एका ठिकाणी असं म्हणतात की परी मने वाचा देहे. बघा हा, मन म्हणजे आपण चित्त म्हटलं होतं, वाचा म्हणजे वाणी, देहे म्हणजे शरीर अंग. अजून एका ठिकाणी वेगळ्या म्हणजे 12वा अध्यायाचा, आता 12वा अध्याय मधला आपण एका ओवीचा आधार घेतलाय, तिथे पण तेच आहे. म्हणजे कशी एकवाक्यता आहे सगळ्या संतांमध्ये. आता इकडे माऊलींचाच आधार घेतलाय. माऊली असं म्हणतात, परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापार होये, तो मी करीत आहे, ऐसे न म्हणे. या सगळ्यांनी जे काही व्यवहार घडतायत, माझ्या देहाने, माझ्या वाणीने, माझ्या चित्ताने, माझ्या अंतःकरणाने किंवा माझ्या अहंतेने मी करतोय असं तो मी करीत आहे, हे अहंता आहे. म्हणजे ते पण तू सोड, पण अहंतेने शरण जायचे, अहंता बाजूला करायची. सर्व भावेनं आपण मुख्य विचार काय घेतोय तो पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करते, कारण वाहवत गेल्यासारखं होईल बहुतेक. पण जैसा भाव तैसा देव, तो भाव निर्माण करण्यासाठी ती अहंता लीन झाली पाहिजे, त्यासाठी हा सगळा विचार चालू आहे. कबीर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की मेरा मुझमे कुछ नहीं, माझं असं माझ्यात काहीच नाहीये. मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तौर, तेरा तुझको सौंप दे क्या लागे मोर. माझं काहीच नाहीये, ती ना अहंता माझी, ना ते मन माझं, कारण ते मन मी नाही आणलं, ते तू मला दिलंस, त्याच्यामध्ये मी माझी अहंता स्वतःची मिसळली एवढंच. ती शुद्ध जाणीव जी आहे ती मी निर्माण नाही करू शकत आहे, ना वाणी मी निर्माण केली, त्याच्यामध्ये ती माझी असं मी घुसडलंय सगळं. फक्त खरं म्हणजे माझं काहीच नाही, सगळं तुझं, आणि तुझंच तुला दिलं तर त्याच्यामध्ये माझं काय जातं, असं कबीर महाराज म्हणतात. बघा इतका विचार आपण अहंतेबद्दल फक्त केला आहे. त्याच्या पुढे वाणी, 4 गोष्टी द्यायच्या, त्या शिकायच्या, 4 गोष्टी. त्याच्यामधलं पुढची आहे वाणी. वाणी तू मला दे असं म्हणतात भगवंत. आणि वाणी दे म्हणजे काय कर, ते पण आपल्याला शिकलं पाहिजे ना. वाणी देणं म्हणजे काय, काय करायचं. भगवंत असं म्हणतात वाणी देणं म्हणजे काय, वाचा देणं त्याला म्हणजे काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने नाम घे. बघा संपूर्णपणे परत शास्त्र त्याच्यावरच येतं, भक्तीवर येतं. आणि भक्ती म्हटलं की भगवंताचं नाम, भगवंताला शरण जाणं. माऊली इतके कृपावंत आहेत की ते असं म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगू करी. हरिपाठाचा आपला अभ्यास सगळ्यांचा झालाय, आपलाच करून घेतलाय. प्रज्ञाताईंनी आपल्या सगळ्यांकडनं तो अभ्यास करून घेतलाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असू द्यात ना, तुम्ही संसारात आहात, पण वाचेने भगवंताचं नाम तर घेऊ शकता की नाही. आणि किती सोपं आहे ते. हरी राम म्हणता येते की नाही नाम. ते हरिपाठामध्येच असं म्हणतात की हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन,
हरिरामाचं संकीर्तन जर केलं तर तया नरा लाधले वैकुंठ जोडले. वैकुंठाची प्राप्ती, जिकडे आपलं जाणं येणं खुंटत, जन्म मरण जिकडे खुंटत, त्याची प्राप्ती फक्त नाम घेतल्याने होते. त्या नामामध्येच तो भगवंत आहे. बघा एका ठिकाणी अभंग किती सुंदर आहे बघा. तो मी वैकुंठी नसे, वैकुंठ जर का एक स्थान आहे असा आपण विचार केला, तिथे जायचंय, तर भगवंत असं म्हणतोय की तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबही न दिसे. की एक वेळ अशी येईल की हा सूर्योदय उगवलाच नाही, वेळ एक भानुबिंबही नसे, पण काय म्हणतात ते, तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा. मी जर कुठे हरवलो असेल तर मला जर शोधायचं असेल तर एक वेळ मी हरवलो असं वाटलं तर मी कुठे सापडेन, तर जेथे नामघोष बरवा करीती माझा, जिकडे माझं नाम घेणं चालू आहे. बघा या सगळ्यांना विचार करावा, सगळ्यांची आठवण करा. आपले हे सगळे संत कसे नाम घेत असतील. तुकाराम महाराजांचं स्मरण करा, माऊलींचं स्मरण करा, आणि त्यांचं स्मरण करून नाम कशा पद्धतीने झालं पाहिजे हे आपल्याला शिकायचंय. कारण वाचा जर द्यायची आहे, वाचने शरण जायचं आहे, वाचा देऊन जर भाव निर्माण करायचा असेल तर काय करावं हे आपल्याला शिकलं तर पाहिजे आपण हे सगळ्यांकडनं. माऊली अजून एका ठिकाणी म्हणतात की एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. हे द्वैताचं बंधनच बाधत नाही जर आपण नाम घेतलं तर. म्हणून ते किती महत्वाचं आहे बघा. आता जर सगळ्यांचं असं एक एक करत बसलो तर आपल्याला पुढच्या श्लोकांकडे किंवा अजून एक महत्वाचा छान विचार घेणार आहोत बरं का आपण पुढे. एक अतिशय वेगळा विचार आपण पुढे घेणार आहोत, कारण तसा भाव ठेवायचा विचार आपल्याला शिकायचा आहे. आणि मगच सदा सर्वदा देवसन्निध आहे तो भाव आपला तयार होणार आहे. आणि तो मार्तंड जो आहे तो उडी घालणार, स्वामी जो आहे तो उडी घालणार आहे. आणि अशा पद्धतीचं सूर्योदय म्हणजे ज्ञानाचा उदय आपल्यासाठी होणार आहे. आणि जीवापासून शिवापर्यंत त्या अमूर्तापर्यंत आपला प्रवास होणार आहे. चित्त मला दे असं पण पुढे म्हटलंय. आणि चित्त मला दे म्हणजे काय, एकच ओवी घेतली बरं का आता आधारात. बऱ्याच ओव्या मिळाल्या होत्या किंवा बऱ्याच अभंगांमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग जेव्हा शोधले तेव्हा इतके सुंदर सुंदर अभंग मिळाले की हे घेऊ की ते घेऊ. आणि सगळीकडे गंमत म्हणजे एकवाक्यता आहे. आणि हे सगळं आपण असं का बोलतो आहोत, तेवढं प्रेम आपलं आपल्या संतांविषयी निर्माण होतं आणि तो भाव आपला निर्माण होतो. एकच माऊलींची ओवी घेतलीये, त्या ओवीमध्ये चित्त अर्पण करणं म्हणजे काय ते शिकण्यासाठी माऊली असं म्हणतात, तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडुसुता मीची होई. इतकी सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतायत की तैसा भोगा आतून निघता, ते चित्त जे आहे ना, माऊली असं म्हणतात की तुझं चित्त जे आहे ते भोगातून काढून टाक. ते भोगा आतून निघता, ते तिथून निघालं की चित्त मज माझी रिगता. रिगता म्हणजे प्रारंभ करणं, सुरू करणं, तिकडे ओतणं. भोगातून तुझं चित्त जर तू माझ्यामध्ये लावलंस, बघा बरं का किती सुंदर आहे. तसं जर केलं तर हळूहळू पांडुसुता काय होईल, अरे अर्जुना काय होईल, तर मीची होईल. सगळं मीच होईन, माझ्यापासून वेगळं काही नाहीच, असं हळूहळू होईल. आणि असं जर माऊली म्हणतायत, हेच जर भगवंतांना सांगायचं असेल तर त्याचा प्रयत्न आपण करू नये का? म्हणून चित्त त्याला देणं म्हणजे सगळं मीच आहे असा विचार करणं. आणि फक्त विषयामध्ये करायचं तेच आहे, बहिरंगामध्ये सगळं तेच करायचं, परत आपण तेच बोलतोय. पण अंतरंगातनं भाव काय हवा हा आपण सगळा विचार करतो आहोत. म्हणजे आपण आता 3 गोष्टी द्यायला शिकलो असं म्हणूया. आणि चौथं जे आहे ते अंग देणं असं आपण म्हणूया. जी आपण ओवी आधाराला घेतो ती परत ती म्हणून दाखवते, कारण त्याचा विसर पडतो. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण विघ, अशी ओवी आपण घेतली. शेवटचं उरलंय ते म्हणजे अंग. आणि अंग म्हणजे देह, शरीर देऊन टाकणं. आणि शरीर देणं म्हणजे काय ते पण शिकलं पाहिजे ना. शरीर देणं म्हणजे काय, तर शरीर देणं म्हणजे शरीर जे आहे, आपला देह जो आहे तो नाशिवंत आहे असा विचार दृढ करणं. सोपं उत्तर.
आणि ते करण्यासाठी पण आपण एक दोन अतिशय सुंदर दृष्टांताच घेणार बरं का, ओव्याच घेतल्यात आधाराला आज. म्हणजे परत मोह आवरतच नव्हता की कुठली ओवी घेऊ. त्याच्यामधली एक ओवी जी आहे की हे कळनाळाची तोंडी, काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी. काय म्हणतात बघा माऊली, ते असं म्हणतात की हे काळा नळाच्या तोंडी म्हणजे समजा एक अग्नीचं कुंड आहे, समजा एक अग्नीचं कुंड आहे आणि त्याच्या तोंडी हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. एक लोण्याची छोटी उंडी म्हणजे एक लोण्याचा गोळा. समजा त्या मोठ्या धगधगत्या अग्नीच्या पेटलेल्या प्रज्वलित झालेल्या आपण हवनामध्ये आपण जर एक लोण्याचा गोळा घातला तर त्या लोण्याच्या गोळ्याचं काय होईल? कसं या काळाच्या तोंडामध्ये हा देह हे अंग आपण जणू घातलेलं आहे. आणि मग त्याचं काय होतं ते पुढच्या दृष्टांत देऊन सांगितलंय. माऊलींची खासियत बघा, एक छोटासा दृष्टांत देऊन ते पटकन सांगून टाकतात. म्हणजे मोठा विचार एक दृष्टांतामधून ते सांगून टाकतात. माऊली असं म्हणतात की माशी पांखू पाखडी तव हे सारे. एक माशी, छोटीशी माशी डोळ्यापुढे आणा आणि तिचे पंख. माशी पांखू पाखडी म्हणजे ती माशी जी आहे तिचं पंख जेव्हा पाखडते किंवा उडवते, एक पंख एकदा ती जे करते ते किती क्षण त्याला लागत असेल? एक पंख ती पाखडताना क्षणाचा पण नाही ना वेळ लागत तेवढंच तिला करायला. तेवढा वेळ पण लागत नाही आपला देह त्या काळाच्या तोंडात जाण्यासाठी. आणि या देहाला कवटाळून बसलो आहोत आपण, म्हणून त्याला देणं, त्या भगवंताला हा देह देणं, हा भाव आपला निर्माण झाला पाहिजे. दोन अजून सुंदर पद्धतीने आपण विचार करणार आहोत बरं का. मुद्दाम वेगळ्या ओव्या आधाराला घेतलेल्या आहेत. एका याच्यामध्ये ते म्हणतायत की हे असो आघवी बोल, म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये जे येत आहे असं माऊली म्हणतायत, हे असो आघवी बोल. आधी थोडस लक्ष देऊन ऐका बरं का, अतिशय सुंदर विचार आहे. हे असो लाघवी बोल सांगपा सर्पफणीची साव, हे असो आघवी बोली सांगपा सर्पफणाची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. आपण मनाच्या श्लोकांचाच अभ्यास करतोय बरं का, आणि आपण शिकतो आहोत तो भाव निर्माण करण्यासाठी. कारण पुढच्या श्लोकांचा अनुभव कसा यावा आपल्याला. सदा सर्वदा देव सन्निध आहे त्याचा अनुभव नाही, आणि तो माझ्यासाठी भगवंत येतच नाही. ज्ञानाचा मार्तंड उदय आपल्या आयुष्यात होतच नाहीये. ते होण्यासाठी सगळा विचार चालू आहे. कारण अंग शरीर हे मीच म्हणजे शरीर वाटते. आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केलाय वेगवेगळ्या सत्रांमध्ये. इथं माऊली असं आपल्याला शिकवत आहे, तो इतका सुंदर विचार आहे. तिकडे ते असं म्हणत की सांगपा सर्पफणाची सावली. आता विचार करा की बाहेर खूप ऊन आहे. काय सुंदर दृष्टांत दिलाय की बाहेर खूप ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये तो नाग जो आहे तो फणा काढून थांबलाय आणि त्या फण्याची सावली पडली आणि बिळामधनं बहुतेक एक मूषक म्हणजे उंदीर पण बाहेर पडलाय आणि त्याला ऊन लागतंय. आता ऊन लागतंय, तो सावली शोधतोय आणि त्याला त्या नागाच्या फणाची सावली, कोणाचा आधार घेतलाय? त्या मूषकाने. तर नागाच्या फण्याच्या सावलीचा आधार त्या मूषकाने जर घेतला आणि तो त्या सावलीत जाऊन थांबला तर त्या मूषकाचा काय होणार? तो गिळून टाकला जाईल नाही का? तसं आपलं होतं. आपण आधार कोणाचे घेतो? तर आपल्या आप्तेष्टांचे. आपल्याला जे काही सुख, मगाशी उल्लेख केला, जे सुख वाटतंय ते दुःख आहे खरं. जे आपले आप्तेष्ट आहेत, आपले जवळचे नातेवाईक आहेत, आपले स्त्री पुत्र, जे आपल्याला आपलं वाटतंय, आतून आपलं वाटतंय, बाहेरून परत जे करायचं तेच करायचं. जे आपल्याला आपण आतून आधार घेतले की माझं धन, माझं घर, माझे स्त्री पुत्र, माझा नवरा, माझी बायको, हे जे सगळं आहे हे आपल्याला काळाच्या जणू त्या आतमध्ये गिळून टाकतात. काळ, ते सर्प जो आहे तो सर्प आपल्याला गिळून टाकतो. ते सर्प आहे ते सगळे आधार जे वाटतायत ते. बघा, सांगपा सर्प फणाची सावली, ते शीतल होईल केतुली. त्याला तिकडे शीतल वाटेल का? तो गिळून टाकला जाईल. बघा, याच्यावर, याच विचारावर
विचारसागर हा जो ग्रंथ आहे म्हणजे पंचदशी आणि विचारसागर या ग्रंथांचा उल्लेख वरच्यावर करत असतो आम्ही, कारण ते शास्त्रीय ग्रंथ आहेत आणि त्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये विचार इतक्या सुंदर पद्धतीने, प्रक्रिया ग्रंथ आहे ते सगळे त्याच्यामध्ये येतात, कारण त्या प्रक्रिया ग्रंथांमधनं हे संत काय सांगतायत ते योग्य पद्धतीने आपल्याला कळत असते. त्या प्रक्रिया ग्रंथामध्ये वेगवेगळे प्रक्रिया सांगितल्या जातात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे न्याय पण सांगितले जातात. बघा वेगवेगळे न्याय आहेत, आता सगळ्या न्यायांकडे आपल्याला बघायला वेळ नाही, पण हे सगळे न्याय खूप इंटरेस्टिंग आहेत. आपण अशा पद्धतीने आता का बोलतोय, कारण या ग्रंथांकडे आपल्याला जावं असं वाटलं पाहिजे. कधीतरी आपल्याला विचारसागराकडे जावं असं वाटलं पाहिजे. कधीतरी आपल्याला पंचदशीकडे स्वतःहून एखादं प्रवचन कोणाचं ऐकलं म्हणजे माझा अभ्यास चालू आहे असं नाही बरं का. प्रवचन ऐकलं म्हणजे प्रवचन जे ऐकलं ते प्रवचन कर्त्याचा अभ्यास आहे. माझा अभ्यास म्हणजे जोपर्यंत मी स्वतः ग्रंथ हातात धरत नाही आणि एक संबंध अनुबंध चतुष्टय आपण बघितलं असेल कधीतरी, मी स्वतः संबंध जोडत नाही त्या ग्रंथाशी तोपर्यंत तो ग्रंथ मला देत नाहीये. त्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येतात, त्याच्यामध्ये न्याय असतात, त्याच्यामध्ये मला असं वाटतं शाखाचंद्र न्याय म्हणून एक असतो. बऱ्याच जणांना शाखाचंद्र न्याय माहिती असेल. म्हणजे अशी गोष्ट एक आहे की एक खिडकी आहे, त्या खिडकीच्या आतमध्ये एक आई आणि बालक आहेत आणि त्या खिडकीच्या बाहेर एक झाड आहे, त्या झाडाच्या मागे चंद्र आहे आणि आईला सांगायचंय बाळाला की तो चंद्र बघ, पण बाळाला चंद्र म्हणजे काय ते माहित नाहीये. पण आई जी आहे ते बाळाला रोज काय काय वेगवेगळ्या गोष्टी शिकवते, गोष्टी सांगते आणि त्याच्यामुळे त्या बाळाला ते झाड माहितीये, त्या झाडाच्या शाखा माहितीयेत, ते पानं माहितीयेत. मग आई काय करते, आई म्हणते अरे ते झाड दिसते का तुला, हा मग त्या झाडावर शाखा दिसतायत का, मग ती पानं पण दिसतायत ना, ते शाखेच्या मधनं जे पांढरं दिसतंय ना गोल त्याला म्हणतात चंद्र. आता याला म्हणतात शाखाचंद्र न्याय. म्हणजे काय माहितीये का, जी गोष्ट माहिती आहे, जी गोष्ट माहितीची आहे त्या माहितीच्या गोष्टीच्या आधारावरनं जी माहित नाही तिथपर्यंत पोचणं हा न्याय आहे. बघा आपल्याला सगळ्या लौकिकातल्या प्रपंचाच्या गोष्टी माहिती असतात, अनुभवाच्या असतात. अनुभवातल्या गोष्टींचा आधार घेत घेत त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोचणं म्हणजे शाखाचंद्र न्याय. आता सगळ्या न्यायांचा उल्लेख करत नाही ना, सगळे मला माहिती आहेत असं पण आहे, सगळ्या ग्रंथांचा अभ्यासच नाही झालेला आहे म्हणून सगळे माहिती असं नाही, पण अजून बक ध्यानवत असे वेगवेगळे न्याय आहेत. पण आता आपण एका न्यायाचा आधार घेणार आहोत म्हणून त्या न्यायाचा उल्लेख केलाय आणि त्या न्यायाचं नाव आहे अंध गोलांगुल न्याय. अंध गोलांगुल न्याय असं त्या न्यायाचं नाव आहे आणि ते आलंय, जे मी वाचलंय ते वेगळीकडे पण कुठे असेल पण विचारसागर ग्रंथामध्ये ते मला दिसेल. आणि उल्लेख असा येतो, कथा सांगितली जाते की एक राजकुमार असतो, त्या राजकुमारला काही चोर पकडून नेतात, चोरतात म्हणजे त्या राजकुमारला आणि त्याला घेऊन जातात एका वनामध्ये, एका घोर वनात घेऊन जातात आतमध्ये एकांतात आणि त्याचे सगळे दागिने जे आहेत, अलंकार जे आहेत ते चोरतात आणि ते चोरल्यानंतर त्याचे डोळे फोडतात आणि डोळे फोडलेल्या अवस्थेमध्ये असंच त्याला सोडून देतात. आता तो राजकुमार जो आहे तो रडतोय आणि हे दृश्य सगळं जे आहे तो एक वाईट दुष्ट पुरुष बघतो. ते असंच्या असं मी सांगते बरं का ती गोष्ट, काही माझं स्वतःच सांगत नाहीये. एक दुष्ट पुरुष जो आहे तो ते सगळं दृश्य पाहतो आणि तो काय करतो की तो एक बैल जो आहे, जो बैल मस्तवलेला बैल जो आहे, मस्तवलेला बैल जो आहे तो बैल त्याच्या पुढे आणतो, पिसाटलेला बैल असं म्हणूया, तो बैल त्याच्या पुढे आणतो आणि त्या राजकुमाराला सांगतो की तू त्याची शेपूट जी आहे ती बळकट धर, घट्ट धर, सोडू नकोस आणि हा बैल जो आहे तो तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवेल. आणि त्या राजपुत्राला ते खरं वाटतं. आता विचार करा की त्या राजपुत्राचं काय व्हायचं, तो पिसाटलेला बैल जो आहे त्याच्यामुळे त्याचा काय होणार, तर त्या राजकुमाराचा पुढे घात होतो, नाश होतो आणि तो राजकुमार पुढे संपतो. आता हा दृष्टांत आपल्याला शिकवतोय काय, अंध गोलांगुल त्याचे अंध डोळे आहेत. आता हा ग्रंथ आपल्याला, हा न्याय आपल्याला असं शिकवतो की हे चोर जे आहेत, चोर जे आहेत ते आपण व्यवहारात घेतलेले, प्रपंचात घेतलेले जे आधार आहेत ते सगळे आधार जे आहेत ते चोर आहेत. आपण प्रत्येकाने विचार करावा की आपल्याला कुणाकुणाचा आज आधार वाटतोय.
मला माझ्या मुलीचा वाटतोय, नवऱ्याचा वाटतोय, पैशाचा वाटतोय, घराचा वाटतोय, गाडीचा वाटतोय, जो काही मला आधार वाटतोय किंवा कधी सात्विक आधार असेल तर या ग्रंथांचा आधार आहे, माझ्या अभ्यासाचा आधार आहे. ते पण अडकवतच आहे. मगाशी बघितलेलं लाडू तो पाण्यात घातलेला तरंग उठतोच आहे. जे काही मला आधार वाटतात ते सगळे आधार मला अडकवणारे आहेत आणि त्यांना चोर म्हटलेलं आहे. आणि जो दुष्ट पुरुष आहे, तो दुष्ट पुरुष जो आहे तो म्हणजे जे आधीचे शास्त्र आहेत, म्हणजे षडदर्शन जे आहेत त्याच्यामध्ये उत्तर मीमांसा जी आहे, जे अद्वैत शास्त्र आहे ते फक्त आपल्याला बुडवत नाहीये आणि त्याच्या अगोदरचे जे काही शास्त्र आहेत जे पूर्णत्वापर्यंत नेत नाहीयेत ते म्हणजे तो दुष्ट पुरुष आहे. आणि तो नको त्या बैलाचा शेपूट आपल्याला धरायला लावतोय आणि त्याचा आधार जर आपण घेतला नको त्या शास्त्रांचा, म्हणून आपण जेव्हा आपण पातंजली योगशास्त्राचा अभ्यास करतो, आता योगशास्त्र जे आहेत ते जरी शैश्वर असले म्हणजे ईश्वर मानत असले तरी ते अद्वैती आहेत. ते द्वैती आहेत. चुकले मी. ते द्वैती आहेत, शैश्वर आहेत म्हणजे ईश्वर मानतायत पण ते द्वैती आहेत. आणि द्वैती असल्यामुळे म्हणून योगशास्त्र म्हणजे योगा करू नका असं नाही बरं का अर्थ त्याचा. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी करा की ते, पण एकरूपतेसाठी या शास्त्रांकडे जाऊ नका, कारण ती शास्त्र जी आहे ती तुम्हाला तिथपर्यंत पोचवतच नाहीयेत. आणि मग जन्म मरणाच्या फेऱ्या दुथडी मगाशी आपण पाहिली त्याच्यामध्ये आपण अडकतोय. म्हणून योग्य पद्धतीने या 4 गोष्टी आपल्याला भगवंताला द्यायच्या असतील तर हे सगळे विचार आपल्याला जैसा भाव निर्माण करण्यासाठी हा आपल्याला करावा लागतो. आणि योग्य तो भाव बघा काय होतं की भाव आपला जो असतो तो बऱ्याच वेळा आपण अडकून जातो, आपल्याला नक्की कळत नाही. कारण भाव आणि अभाव किंवा जड आणि चेतन किंवा सत आणि असत, योग्य काय आणि अयोग्य काय, सुख काय आणि दुःख काय, या नक्की मध्ये आपला नक्की योग्य तो भाव काय आपण निर्माण करायचा या सगळ्यांबद्दल त्याच्यामध्ये आपला गोंधळ उडून जातो. एका वेगळ्या मगाशी जो उल्लेख केला होता, पुढचे 15 मिनिटं मला दिसतात घड्याळात, माझं संपूर्णपणे लक्ष आहे. आपलं सत्र जे असतं ते 1.25 तासांचं असतं. 15-20 मिनिटं मला घड्याळात दिसतात. आणि अगदी शेवटी मुद्दामूनच, कारण बऱ्याच वेळा काय होतं माझ्या बोलण्यामध्ये की अगदी महत्वाचा विचार जो असतो तो अगदी शेवटी ठेवलेला असतो आणि वेदांती विचार असतो आणि ज्ञानपराचा विचार असतो आणि आपल्याला ऐकायला शीण होतो. पण आज तसा न विचार करता एक अतिशय वेगळा इंटरेस्टिंग विचार असा मी तरी नव्हता ऐकला. आता जो मी घेणार आहे विचार तो असा मी तरी कधी ऐकला नव्हता. पण एक सुभाषित समोर ठेवणार आहे. म्हणजे बघा भाव कसा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि तो भाव कसा ठेवला की आपल्याला विचार बदलतो आपला. त्यासाठी आपण ठेवणार, कारण आपल्याला करायचंय सगळं तेच. परत मी सांगते ते की आपल्याला करायचंय तेच, करायचंय प्रपंचच. बाहेरून प्रपंचच करायचा आहे पण आतून अंतरंगातनं भाव बदलला की आपल्याला सगळं वेगळं दिसायला लागतं. पवित्र आणि अपवित्र असं म्हणूया. बाहेरून आपल्याला जे पवित्र आता वाटतो आहे प्रपंच, तो अंतरंगातनं अपवित्र वाटला पाहिजे आणि अंतरंगातनं आपल्याला फक्त परमार्थ पवित्र वाटला पाहिजे. सो पवित्र आणि अपवित्र मधला भाव जो आहे तो निर्माण करण्याचा आपण बोलतोय. मी आता जो उल्लेख केला की एक इंटरेस्टिंग विचार समोर ठेवायचा आहे आणि तो विचार जो आहे त्याचा आधार जो आहे त्या आधाराला घेतलेलं आहे सुभाषित. आणि ते सुभाषित इतकं सुंदर आहे. ते सुभाषित असं म्हणतंय की आपल्याला प्रथम ऐकल्यानंतर काही गोष्टी आता समोर ठेवणार आहे बरं का, त्याचा उल्लेख करणार आहे. काही गोष्टी म्हणजे 5 गोष्टी समोर ठेवणार आहे बरं का, 5 गोष्टी समोर ठेवणार आहे आणि त्या ऐकता क्षणी आपल्याला त्या सगळ्या अपवित्र वाटतात. आणि जेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने आपला विचार बदलू तेव्हा आपल्याला त्यांच्यासारखं पवित्र काहीच नाही असं कळणार आहे. मग त्या गोष्टी कुठल्यात, आधी ते सुभाषित जे आहे ते वाचून दाखवते. ते सुभाषित असं आहे की उच्चिष्टम, बघा 5 गोष्टी समोर ठेवणार आहे बरं का. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्टा समुत्पन्ना पंचचैती पवित्र ताकहा. परत बरं का, म्हणून दाखवते एक 5 गोष्टी समोर ठेवणार आहे आणि त्या 5 गोष्टी पहिल्यांदा ऐकल्यानंतर आपल्याला त्या अपवित्रच वाटतात.
आणि जेव्हा आपण भाव बदलतो, जैसा भाव तैसा देव, जसा भाव ठेवतो तसं त्याचं देवत्व आपल्याला दिसायला लागतं. या गोष्टीसाठी आपण त्याचा आधार घेणार आहोत. आता 5 गोष्टीमधलं पहिली गोष्ट बघा कुठली आहे, उच्चिष्टम म्हणजे उष्ठ. आता उष्ठ जे आहे ते कधीतरी तरी पवित्र म्हणतो का आपण? म्हणजे समजा काहीतरी विचित्र काहीतरी एकाने कोणीतरी खाल्लं ते, आणि ते उष्ट खाल्लेलं जे असतं ते उष्ट खाल्लेलं आपण परत भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करू काय? त्याला आपण पवित्र म्हणू काय? पण बघा आपण थोड्या वेळाने असा विचार करणार आहोत की त्याच्यासारखं पवित्र दुसरं काही नाहीच, असा आपण पुढे विचार करणार आहोत. इंटरेस्टिंग. उच्चिष्टम हे पहिलं. दुसरं शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्यम म्हणजे शिवाच्या मस्तकावर, भगवान शंकराच्या मस्तकावर समजा कुठली तरी एखादी गोष्ट आपण अर्पण केली समजा, आणि ती अर्पण केलेली नंतर खाली आली, आणि ती खाली आलेली निर्माल्य होते. आणि जी निर्माल्य झालेली आहे, निर्माल्य म्हणून जी बाजूला काढून टाकलेली आहे, ती गोष्ट आपण परत त्याला अर्पण करू काय भगवंताला? तर नक्कीच नाही, अर्पण करणार नाही. पण नंतर आपण पुढे जी ऐकणार आहोत तर त्याच्यासारखी दुसरं कुठली शुद्ध गोष्टच नाहीये भगवंताला अर्पण करण्यासारखी, असं आपण ती बघणार आहोत पुढे. पण प्रथमदर्शनी एकदा पहिल्यांदा ऐकल्यानंतर ती आपल्याला अपवित्र वाटते, कारण आपला तसा भाव तेव्हा असतो. दुसरी गोष्ट शिवनिर्माल्यम. तिसरं आहे वमनम. वमन म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी. वमन म्हणजे ओकारी. आणि उलटी ऐकल्यानंतर कसं वाटतं कानाला? आणि उलटी जी असेल ती आपल्याला काहीही करून पवित्र वाटते काय? कारण आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या गोष्टी अपवित्रच वाटतायत. आणि जर ती अपवित्र असेल तर ती पवित्र म्हणून आपण भगवंताला अर्पण करू काय? पण आपण नंतर जे बघणार आहोत, जी गोष्ट वमन म्हणून बघणार आहोत, ती इतकी पवित्र आहे की ती अर्पण करण्यासारखी आहे भगवंताला. ती काय आहे ती पुढे बघूया. त्याच्या पुढचं तिसरी गोष्ट वमनम. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम. शवकर्पण, शव म्हणजे प्रेत, मेलेल्याचं शरीर, आणि कर्पट म्हणजे वस्त्र, म्हणजे प्रेताच्या अंगावर घातलेलं वस्त्र. आणा डोळ्यापुढे. आता प्रेताच्या अंगावर घातलेलं वस्त्र हे कुठल्याही पद्धतीने पवित्र असेल काय? तर नक्कीच नाही, ते अपवित्रच आहे. पण आपण ती अत्यंत पवित्र गोष्ट अशी म्हणून बघणार आहोत पुढे. अत्यंत पवित्र वस्तू बघणार आहोत पुढे. आणि शेवटचं काय? शेवटचं काकविष्टा समुत्पन्ना. काकविष्टा काक म्हणजे कावळा. आधी मुळात कावळ्यालाच आपण अपवित्र म्हणतो. आणि विष्ठा म्हणजे काय? कावळ्याची विष्ठा. विष्ठा कधीपासून पवित्र झाली? आणि ती पण कावळ्याची विष्ठा. काकविष्ठा समुत्पन्ना म्हणजे कावळ्याच्या विष्ठेमधनं जे उत्पन्न झालेलं आहे ते. असं किती अपवित्र वाटतंय ते. आणि आता आपण जे एक एक करून समोर ठेवणार आहोत की त्याच्यापेक्षा अजून काही पवित्र भगवंताला अर्पण करण्यासाठी नाहीच, असा आपला भाव निर्माण होणार आहे. हा सगळा विचार आपण अशासाठी करतोय की जैसा भाव तैसा देव. पण तशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करू तेव्हाच हे पुढचे श्लोक जे आहेत की असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्य असं रक्षित असेच, अनन्य होण्यासाठी हे आपण सगळं, अन्य म्हणजे त्याच्यापासून मी वेगळा नाहीच. जोपर्यंत मी हे 4 पद्धतीचे भाव त्याला अर्पण करत नाही तोपर्यंत मला त्याच्याशी एकरूपच होता येत नाहीये. अनन्यास रक्षित असे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. एकदा की मी अनन्य झाले तर तो माझी उपेक्षा का करणार? तो माझ्याकडे दुर्लक्ष का करणार? पुढचा श्लोक आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो कायमच माझ्या सन्निध आहे. सन्निध किती? की मी एकच आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. ते माझं एकरूपत्व बिघडू नये म्हणून तो माझी छोट्या छोट्या पद्धतीने परीक्षा पाहतो ना. अल्पधारिष्ट, छोट्या छोट्या परीक्षा तो पाहतो. धारिष्ट, मी टिकून, धारिष्ट माझं धारण शक्ती माझी टिकून राहिली आहे की नाही हे तो बघतो, तपासतो तो. आणि अल्पधारिष्ट असं म्हटलंय बरं का समर्थांनी. पण त्याच्यासाठी जरी ते अल्प असलं तरी आपल्यासाठी मात्र ते खूप मोठं असतं. म्हणून ते धारिष्ट टिकवून ठेवण्यासाठी त्या पद्धतीचा भाव निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे. सुखानंद आनंद कैवल्य दानी. आणि जर तसा भाव टिकला
तर तो देणाराच आहे, तो देतोच आहे. आणि काय देतोय? सुखानंद, आनंद, कैवल्यदानी. तो केवल पद, केवल तेच, एक अद्वैत, केवळ तेच ते पद तो आपल्याला द्यायला बसलेला आहे. नुपेक्षिकदा रामदासाभिमानी. आणि शेवटचा श्लोक जो आपण घेतला होता, सदा चक्र वाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. जर माझं धारिष्ट तसं टिकलं तर तो उडी घालतो, तो माझ्यासाठी. मी जर धारिष्ट टिकवलं तर तो मला वाचवण्यासाठी, ते एकरूपत्व माझं टिकण्यासाठी तो स्वामी, तो ज्ञानाचा उदय होतो आहे आपल्यासाठी. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी. हा घाव जो निशाणी म्हणजे तो नगारा, हरिभक्तीचा घाव म्हणजे त्या नगाऱ्यावर जोर जोरात भगवंत जणू तो वाजवून सांगतो आहे की नुपेक्षी कदा रामदासावी म्हणून. बघा, भाव बदलायचा प्रयत्न करतोय. हे 5 गोष्टी ज्या आपण पाहिल्या होत्या, त्या 5 गोष्टी कशा अपवित्र नसून पवित्र आहेत, परम पवित्र, त्या आपण पाहूया. पहिली जी गोष्ट ती होती उच्चिष्ठम, उष्ट. आता उष्ट जे असतं ते पवित्र असतं की अपवित्र असतं? तर अपवित्र असतं. पण आता जी वस्तू ठेवणार आहे त्याच्यापेक्षा दुसरी पवित्रच गोष्ट नाही. आणि ती गोष्ट कुठली? तर ती गोष्ट म्हणजे गाईचं दूध. विचार करा, गाईचं दूध. गाईचं दूध आपल्याला कसं प्राप्त होतं? कसं प्राप्त होतं? त्या गाईचं दूध प्राप्त होण्यासाठी आधी त्या वासराला त्या गाईच्या जवळ सोडावं लागतं. आणि त्या गाईच्या जवळ सोडल्यानंतर ते वासरू काय करतं? तर ते वासरू जे असतं ते गाईच्या स्तनाला झटे मारतं. आणि जसं ते झटे मारतं तसं पान्हा त्या गाईला फुटतो त्या वासरासाठी. आणि ते वासरू काय करतं? तर ते वासरू आधी तोंड लावतं त्याच्या स्तनाला, आणि त्याचं पोट भरलं की मग त्याला बाजूला केलं जातं उष्ट. आणि त्याला एकदा बाजूला केलं, बघा माऊली असं म्हणतात की तानयाचे लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे. ते अधिक दूध द्यायला ती माता तयार होते, गाय तयार होते. आणि उष्ट झालेलं जे दूध आहे ते दूध आपल्यासाठी परमपवित्र नाही काय? आपण नैवेद्यासाठी दूध ठेवतो, आपण उपवासाला दूध ग्रहण करतो, आपण जे मोठे मोठे अभिषेक करतो भगवंतावर अभिषेक करतो, म्हणजे वेदांचे वेद घोष मंत्र म्हणत, वेद मंत्र म्हणत जे घोष करतो, गाईच्या दुधाचा अभिषेक. आता ते पवित्र की अपवित्र? बदलला की नाही भाव? भाव बदलला की तेवढा अंतरंगात देव उत्पन्न होतोय, पवित्र भाव उत्पन्न होतो आतमध्ये. पहिली वस्तू ती होती बरं का. दुसरी काय आहे? दुसरी आहे शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्य, निर्माल्य जे आहे एकदा बाजूला काढून टाकलं तर ते पवित्र की अपवित्र? परत त्याला अर्पण करतो का? पण आता असं आपण एक गोष्ट समोर ठेवणार आहोत, जी निर्माल्य झालेली आहे, जी भगवान शंकराच्या मस्तकावरनं निघाली बाजूला, तरी पण परत तिला अर्पण करू शकतो भगवंताला. आणि ती कुठली? बहुतेक तुम्हाला आता आतापर्यंत कळलं असेल, ते म्हणजे गंगा नदी. गंगा, आपल्याला ती सगळी कथा माहिती, कथा घेत नाहीये, कारण ते सगर राजाने आणली वगैरे मेहनत करून, आणि मग ती उद्ध्वस्त करत निघाली होती. म्हणून तिचं काय केलं तर तिची स्थापना करण्यात आली भगवान शंकराच्या जटेमध्ये. आणि जटेमधनं जेव्हा ती बाहेर पडते आणि जेव्हा आपण तिला घेतो, ती खरं म्हणजे निर्माल्य तिकडून खाली उतरली ती. आणि तिकडून खाली उतरून पण ती किती पवित्र हो. आपण अभिषेक करण्यासाठी परत गंगा नदी नाही का वापरत? गंगेचं पाणी नाही का वापरत? तिच्यासारखं पवित्र अजून काय आहे? म्हणून शिवनिर्माल्य. आता त्याच्या पुढचं कुठलं आपण बघित होतो? वमनम. तिसरी गोष्ट वमनम. वमन म्हणजे उलटी, ओकारी. आता ही कधीपासून पवित्र झाली? मग ती पवित्र असलेले वमन म्हणजे कुठलं? मध. आपल्याला मध कसं मिळतं? आपल्याला मध कसं मिळतं? ती मधमाशी जी असते की नाही, ती मधमाशी काय करते? तिच्याकडे फक्त ती शक्ती बरं का, भगवंताने ती शक्ती फक्त त्या मधमाशीला दिलेली आहे. ती काय करते तर ती वेगवेगळ्या फुलांकडे जाते आणि त्याच्यामधला जो रस असतो, मध असतो, तो तिला तिच्या तोंडात, तिच्या सोंडेत घेता येतो. आणि ती आधी तिच्या सोंडेत घेते आणि जे मधाचं पोळं असतं त्या पोळ्यात जाऊन ती टाकते. स्वतःच्या तोंडामधनं घेऊन परत बाहेर काढणं हे ओकारी आणि उलटी नसून अजून काय आहे हो वेगळं? आणि मधाला आपण पवित्र म्हणतो की अपवित्र म्हणतो? पंचामृतामध्ये आपण मधाचा वापर करतो की नाही?
आपण दुधाचा वापर करतो, आपण मधाचा वापर करतो, आणि किती पवित्र ते बघा. जातक विधी म्हणजे पहिला विधी बालक जन्माला आल्यानंतर आपण काय करतो आहोत, तर पहिला ज्ञानाचा विधी आपल्याकडे बाळ जन्मल्या सहाणेवर वडिलांच्या हातामधली, आपण आधी एकदा उल्लेख केला होता की नाही मला माहित नाही त्याचा, पण पहिला जातक विधी जो आहे जन्मल्यानंतर जो पहिला विधी केला जातो की ते म्हणजे मध चाटवलं जातं बालकाच्या जिव्हेवर म्हणजे मध म्हणजे मेधा म्हणजे बुद्धी, म्हणजे इतकं पवित्र आपण मधाला समजतोय, ती उलटी नसून अजून काय वेगळं काही आहे का वमन. पण आता मध ऐकल्यानंतर ते कसं पवित्र झालं, भाव बदलला, जैसा भाव तैसा देव. त्याच्या पुढचा ऐकूया बघा, शवकर्पटम. शवकर्पटाचा अर्थ आपण पाहिला तर शव म्हणजे मेलेल्याचं शरीर, प्रेत, आणि करपट म्हणजे त्याच्या अंगावरचं वस्त्र, वापरलेलं वस्त्र, आणि ते कधीपासून पवित्र झालं. पण जर आपण ती वस्तू आता समोर उल्लेख केला त्याचा, तर त्याच्यासारखं काही अजून शुद्ध नाही. मग ते काय आहे, तर ते म्हणजे रेशीम. रेशमाचा किडा. रेशीम कसं मिळतं आपल्याला, रेशीम कसं मिळतं, तो रेशमाचा किडा तो काय करतो की त्याच्याकडे परत ती शक्ती परत भगवंताने त्यालाच दिलेली आहे. रेशमाचा किडा काय करतो, तो स्वतः भोवती स्वतःच्या अंगामधनं ते रेशीमाचे धागे स्वतःच्या अंगाभोवती विणतो, तो काढतो ते, आणि त्याच्या भोवती तो एक कोश तयार करत जातो. आणि तो कोश तयार करताना हे विसरतो की त्याला बाहेर निघायची जी जागा असते ती पण तो बंद करून टाकतो. तो संपूर्णपणे त्या कोशामध्ये अडकतो आणि त्याच्या आत तो मरून जातो. आता मेलेल्याच्या प्रेताच्या अंगावरचं वस्त्र, मग आपण काय करतो की ते वस्त्र, जे धागे जे आहेत ते एक एक धागे काढले जातात आणि त्या धाग्यांमधनं रेशीम वस्त्र तयार होतं. आणि ते रेशमाचं वस्त्र आपण भगवंताला नेसवत नाही का हो, अर्पण करत नाही का हो, आपण वस्त्रदान देत नाही का हो. तुळशी हार गळा कासे पितांबर. पितांबर काय आहे, नाही का ते पवित्र, त्याच्यासारखं पवित्र दुसरं काही नाही. हे आपण एक पाहिलं होतं, चौथी वस्तू. आणि शेवटची जी आहे ती आहे काकविष्ठा समुत्पन्ना. काकविष्ठा, काक म्हणजे कावळा, कावळेच्या विष्ठेमधनं जी उत्पन्न झालेली आहे ती कशी काय पवित्र असू शकते. पण जर ती वस्तू सांगितली, जर ती गोष्ट सांगितली तर त्याच्यासारखं पवित्र दुसरं काही नाही. आणि ते म्हणजे काय, ती वस्तू म्हणजे काय, पिंपळ. पिंपळाचा वृक्ष. पिंपळाच्या वृक्षाबद्दल असं सांगितलं जातं, असं आहे की पिंपळाची जी बी आहे, जे बीज आहे ते पिंपळाचं बीज जे आहे ते कावळ्याने ग्रहण केलं पाहिजे. आणि ते ग्रहण केल्यानंतर त्याच्या पोटात थोडे दिवस राहिलं पाहिजे. त्याच्या पोटात थोडे दिवस राहिल्यानंतर ते वाफलं गेलं पाहिजे. आणि ते वाफवलं जे असतं ते त्याच्या विष्ठेमधनं जेव्हा बाहेर पडतं त्याच्या मधनच पिंपळ वृक्ष तयार होतो. बघा, जेव्हा आपण माऊलींच्या बद्दल बोलतो तेव्हा माऊलींच्या घराच्या बाहेर तो सोन्याचा पिंपळ होता. किंवा आपण विभूती योगामध्ये जेव्हा बघतोय की मासोनाम मार्गशीर्ष हा, की सगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विभूती सांगतायत की सगळ्या महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे, तेव्हा सगळ्या झाडांमध्ये काय म्हणतात भगवंत, अश्वत्थ, सर्व वृक्षांना अश्वत्थ, तो पिंपळाचा वृक्ष मी आहे असं जेव्हा भगवंत स्वतः म्हणतायत तेव्हा तो वृक्ष, पिंपळाचा वृक्ष पवित्र की अपवित्र. आपला भाव जसा बदलतो म्हणजे करायचंय सगळं तेच. बाहेरून जरी आपण तो प्रपंच केला, भाव आपण बाहेरून तसाच ठेवला तरी अंतरंगामधनं जेव्हा आपण एकरूपतेचा भाव ठेवू त्या भगवंताशी, तेव्हा त्याचं सगळ्याचं प्रकटीकरण एकरूपतेमध्येच होईल. हा एवढा विचार आपण आतापर्यंत घेतला. आणि या विचारामध्ये उपेक्षी कदा रामदासाभिमानी या श्लोकांचा 10 श्लोकांचा जो संच आहे तो आता इकडे संपवला. आज आपण खूप वेगळे दृष्टांत किंवा कथाभाग नाही घेतला, कारण मुख्य मला असं वाटतं बरेच आपण आज मुख्य वेगवेगळे विचार घेतले की नक्की सुख आपल्याला अडकवते की दुःख अडकवते, असे वेगवेगळे, किंवा आपली स्वतःची ओळख नक्की काय आहे, मी बद्ध आहे, आता ही आपली खरी ओळख आहे, असे आपण वेगवेगळे आज महत्वाचे विचार घेतले. त्या विचारांना प्राधान्य दिलं आणि आपण वेगवेगळे प्रमाण, संतांचे प्रमाणांकडे बघत त्यांचा आधार आज आपण बघत गेलो. म्हणून अगदी फार कथा भागांमध्ये आज आपल्याला रमता नाही आलं, पण मुख्य सिद्धांताकडे आपल्याला आज
लक्ष देता आलं एवढं आज आपण घेतलेलं आहे. आणि आता मात्र मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.